कर्नाटकातील कारखान्याचं सांडपाणी थेट कृष्णेत, गणेशवाडीत तीव्र आंदोलन. कृष्णा नदी प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे. अधिकाऱ्यांचं करायचं काय? कर्नाटकातील कागवाड इथल्या शिरगुप्पी शुगर या कारखान्याचं मळमिश्रित सांडपाणी गणेशवाडी तालुका शिरोळ इथल्या कृष्णा नदी पात्रात थेट मिसळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकमधील कृष्णा नदीकाठच्या काही गावांच्या आरोग्य धोक्यात आल्यानं आज आंदोलन सम्राट विश्वास बालेघाटे व बंडू पाटील यांनी पाणी सोडण्यात आलेले या ठिकाणी आंदोलन केलं. यावेळी कारखाना कर्मचाऱ्यांना घेराव घालत ठिय्या मारला. अखेर पाणी सोडलं जात असलेल्या पाईपला टोपण लावून बंद केल्यानंतर आंदोलन तात्पुरतं माघार घेतलं. जर सांडपाणी सुरू राहिल्यास कारखान्यापुढे आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं दिला. गणेशवाडी, शेडशाळ, नुरसेवाडी, आलास असे अनेक गावांना वेढा घालून कृष्णा नदी पुढे कर्नाटकात प्रवाहित होते. कर्नाटक हद्दीतील शेतातील ओढा हा कृष्णा नदीला जोडतो. त्या नैसर्गिक ओढ्याचा फायदा घेत कर्नाटकातील साखर कारखाना केमिकल तसेच मळमिश्रित पाणी ओढ्यात सोडलं जातं. ते पाणी थेट कृष्णा नदीत मिसळतंय. मळमिश्रित सांडपाण्याचा वापर कृष्णाकाठच्या लोकांनी तसेच जनावर शेतीसाठी केल्यानं त्याचा दुर्गामी परिणाम होणार आहे. आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे आज आंदोलन सम्राट विश्वास बालेघाटे, बंडू पाटील यांनी सांडपाणी जिथं सोडलं जातं त्या बाळेश्वर कर्नाटक हद्दीत येऊन पाहणी केली. यावेळी महाराष्ट्रातून आवाज उठतोय. आंदोलक येणार असल्याचं कळल्यानं कारखान्याकडून सांडपाणी सोडले नाहीत. उलट आंदोलन होणार म्हणून सांडपाण्याच्या पाईपलाईनला झाकण घालण्यासाठी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी व सुरक्षा अधिकारी आले होते. त्यांना आंदोलकांनी पाणी सोडल्यानं होणारे परिणाम याची माहिती देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घ्या असं आंदोलकांनी सांगितलं. यावेळी ठिय्या मारला. सदर पाणी बंद झालं नाही तर आंदोलन तीव्र करणार असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी सरपंच प्रशांत तापिने, उपसरपंच जयपाल खोत, सुनील गोरवाडे, रुपेश कोगनोळे, सुनील मगदूम, सुरेश अंकल खोपेसह आंदोलक ग्रामस्थ उपस्थित होते. बसवलं आणि हितनं जर बोट झालं नाही तर त्यांना शिरगुप्पीचे कुठलं शिरगुप्पी शुगर्स कागवाडला आहे त्या कारखाना बंद काढायचं. आणि जर झालं नाही तर आम्ही हरित लवादाकडे सुद्धा आम्ही बंडू पाटील आम्ही दाद मागितलंय. आणि हे खरं म्हणजे पाणी एकदम दूषित येत आहे आणि 34 गावाला याचा परिणाम होतोय. आणि आमचं हे नरसोबावाडीला श्री क्षेत्र आहे तिथं परत लांब लांबची लोक दर्शनाला येतात, त्यांच्यावर परिणाम होतोय. आणि हे कागवाड कारखान्यानं लवकरात लवकर बंद करावं, नाहीतर इथून पुढं सगळ्या 34 गावातली लोक तिथं बंद पडतील एवढं मी सांगतो. बऱ्याच पेशंट आहे तिथं. तरी काही रिपोर्ट झाले तर व्हायरल इन्फेक्शनवरून गॅस्ट्रो असू दे, डेंगू असू दे, असं सगळ्यांची तब्येत बिघडलेली आहेत. तरी पण या कारखान्यांना काहीच त्याचं हे नाही आहे. किती वेळा सांगून सुद्धा तिने काय करत नाहीत. रात्री चोरून पाणी सोडायचं आणि आरोग्याचा प्रश्न आमचा निर्माण झालेला आहे. ಕಲುಷಿತ ನೀರು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಆರೋಪ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಆ ಪೈಪ್ಲೈನ್ಗೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪೈಪ್ಲೈನ್ಗೆ ಗುಡ್ಸ್ ಅಂದರೆ ಎಂಡ್ ಕ್ಯಾಪ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆ ಪೈಪ್ನಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ನೀರಾಗಲಿ ಯಾವುದೇ ನೀರಾಗಲಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ದೃಢಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ರೀತಿ ಯಾವುದೇ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬರದೇ ಇರುವ ಹಾಗೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮದು.